प्रत्येक महिन्याच्या पद्य चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी साजरी करतो। संकष्टी चतुर्थी हा सर्व गणेश भक्तांचा महत्त्वाचा दिवस मानला जातो। सर्व गणेश भक्त गणपतीच्या नावाने उपवास करतात आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पाला सांगतात आणि गणपती बाप्पा ती पूर्ण करतो। हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे, संकटनाशक आणि बुद्धीचा देवता आहे। आपल्या आयुष्यातील सर्व संकट दुःख गणपती बाप्पांनी दूर करावी म्हणून संकष्टीचा उपवास करतात। सर्वप्रथम सकाळी उठल्यावर स्नान करायचे आहे आणि देवपूजा करायची। नंतर तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। हा अभिषेक तुम्ही दुधाने, पाण्याने किंवा पंचामृताने करायचा आहे। तसेच हे अभिषेकाचे पाणी तुम्ही तीर्थ म्हणून घरात सगळ्यांना प्यायला द्यायचे आहे। नंतर गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचे। गणपती अथर्वशीर्षम ही गणपतीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे। तसेच मुलांनी हातात दुर्वा घेऊन गणपती स्तोत्राचे पठण करायचे आहे। गणपती स्तोत्राचे पठण 1 वेळा किंवा 11 वेळा करायचे। नंतर मुलांनी ही दुर्वा गणपतीच्या पायावर अर्पण करायची आहे। अर्पण करताना दुर्वाचे देठ गणपतीकडे आले पाहिजेत। तसेच सकाळी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवायचा आहे व शक्य असेल तर संध्याकाळी गणपती बाप्पाच्या आवडते मोदकसुद्धा आपण नैवेद्यामध्ये बनवू शकतो। तुम्हाला संध्याकाळी एक प्रभावी उपाय करायचा आहे। 1 खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे, त्यावर 2 भीमसेनी कापूर ठेवून तो जाळायचा आहे। संपूर्ण कापूर जळेपर्यंत ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आपल्या आयुष्यात येणारे विघ्न हे आपल्यापर्यंत येऊ नये म्हणून आपल्याला गणपती बाप्पाला साकडं घालायचं आहे। आपल्या घरावर कोणतेही संकट येऊ नये म्हणून आपल्याला हा उपाय दर महिन्यात आपल्याला करायचा आहे। नंतर दुसऱ्या दिवशी ती खोबऱ्याची वाटी वाहत्या पाण्यात सोडून द्यायची आहे। तसेच रात्री चंद्राची पूजा करायची आहे। चतुर्थीच्या दिवशी काय खायचे नाही हे आपण जाणून घेणार आहोत। पहिली वस्तू आहे भगर। भगर ही चतुर्थीला चालत नाही। चतुर्थीला चुकूनही भगर खाऊ नका। दुसरी आहे चतुर्थीच्या दिवशी घरात मांसाहार करू नका किंवा मांसाहार खाऊ नका। तिसरी गोष्ट, गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवताना त्याच्यावर तुळशीचे पान ठेवायचे नाही, कारण तुळस ही विष्णुप्रिया आहे। तुळशीचे आणि गणपती बाप्पाचे थोडेसे वैर आहे म्हणून गणपती बाप्पाला तुळस अर्पण करता येत नाही। तर तुम्हाला हा छोटासाच पण माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।